आजरा शहरात पाणीपुरवठा अनियंत्रित, कृत्रिम पाणी टंचाईचं शहरवासियांवर वाढले ढग. 31 जानेवारीपासून आंदोलनाचा अन्याय निवारण समितीचा इशारा. विजेचा लपंडाव आणि महामार्गाच्या निमित्तानं होणारं खोदकाम यामुळे आजरा शहर पाणीपुरवठा योजनेची झालेली मोडतोड आणि नगरपंचायतीकडून होणारं अक्षम्य दुर्लक्ष यामुळे हिरण्यकेशी आणि चित्रा नदीच्या काठावर वसलेल्या आजरा शहरात कृत्रिम पाणी टंचाई निर्माण झाली आहे. यामुळे शहरासह उपनगरातील अनेक भागातील नागरिकांचं पाण्याअभावी प्रचंड हाल होऊ लागलेत. यावर कार्यवाही न झाल्यास 31 जानेवारीपासून आंदोलनाचा इशारा आजरा शहर अन्याय निवारण समितीकडून देण्यात आलाय. मुळातच गेले वर्षभर शहरवासियांना एक दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. गेल्या 4 महिन्यापासून महामार्गाचं काम आजरा नगरपंचायतीच्या हद्दीत सुरू झालंय. मोठ्या यंत्रसामग्रीच्या सहाय्यानं ही खुदाई सुरू असल्यानं शहरातील नळ पाणीपुरवठा योजनेची पाईपलाईन जागोजागी तुटली आहे. ही दुरुस्ती करताना नगरपंचायतीवर मर्यादा येत असल्याचं स्पष्टपणे दिसतंय. ज्या ठिकाणी पाणीपुरवठा सुरू आहे त्या भागामध्ये पाणीपुरवठा करताना वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याचा अडथळा निर्माण होतोय. काही ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातोय. खुदाईमुळे वाहनांनी पाणीपुरवठा अशक्य आहे. छोट्या टँकरकडून पाणी मागणी वाढली आहे. शहरालगतच्या नवीन वसाहतींमध्ये पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर नगरपंचायत मुदत संपल्यानं अधिकारी कर्मचारी दाद देत नाहीत. म्हणून आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीचे परशुराम बामणे आणि त्यांचे सहकारी शहरवासियांना पाणीपुरवठा करण्यासाठी पाठपुरावा करतायत. 30 जानेवारीपर्यंत यावर कार्यवाही न झाल्यास 31 पासून आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून दिला आहे.